राजकारण्यांचं मन ओळखणं कठीण असेल तर प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत ही बाब अशक्यच. प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घ्यायची, वातावरण तापवायचं आणि परत घुमजाव करायचा असे अनेक किस्से राज्याच्या राजकारणात आहेत. अगदी लोकसभा निवडणुकीचं उदाहरण घ्या. निवडणुकीपूर्वी त्यांनी युती केली ठाकरेंसोबत, निवडणुकीवेळी पाठिंबा दिला काँग्रेसच्या 7 उमेदवारांना आणि महाविकास आघाडीला चर्चेत झुलवत ठेवून काढता पाय घेतला. आता ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटलाय. हाकेंचं उपोषण झालं. जरांगेंनी 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक झाली. यावेळी वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी नाराज झालेत. चला यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात. नमस्कार, मी प्रशांत, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत. प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यापासून चर्चेत आहेत. मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी लाठीचार्ज झाला. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी अंतरवाली सराटी गाठली, जरांगेंची भेट घेतली. तिथपासून ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नजर ठेवून आहेत. जरांगेंनी आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा जानेवारी 2024 मध्ये केली. त्यावेळी त्यांना जेवणात विषबाधा केली जाईल, जरांगेंना जुलाब लागण्याच्या गोळ्या दिल्या जातील असे अंदाज प्रकाश आंबेडकरांनी वर्तवले होते. शिवाय ओबीसींना नाराज न करता मराठा आरक्षणावर तोडगा निघू शकतो, माझ्याकडे ते उत्तर आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. मात्र उत्तर काही सांगितलं नाही. आता पुन्हा प्रकाश आंबेडकर चर्चेत आलेत. नुकतीच मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. त्यांनी जरांगेंच्या सुरात सूर मिसळला. सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्याच्या बाजूने ते होते असा आरोप बैठकीला उपस्थित ओबीसी नेत्यांनी केलाय. मंगेश ससाणे यांनी त्याचं नाव. पुण्यात ओबीसी आरक्षण बचावासाठी ते उपोषणाला बसले होते. यामुळे ससानेंनी केलेल्या आरोपांना वजन प्राप्त झालंय. सगळे सोयऱ्यांची मागणी मान्य करून मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळावं ही जरांगेंची मागणी. रक्ताच्या नात्यात नसणाऱ्यांना ही आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जरांगेंची मागणी ही संविधानाला धरून नसल्याची टीका झाली. आता संविधान निर्मात्यांचे नातूच या मागणीसाठीच्या छुप्या वाटा शोधत आहेत का असा सवाल निर्माण होतोय. सगळे सोयऱ्यांची मागणी मान्य केल्यास न्यायालयात त्याला आव्हान दिले जाऊ शकते. तसे होऊ नये यासाठी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली. एससी आणि एसटी म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना या अध्यादेशातून वगळावं. मग सगळे सोयऱ्यांचा GR काढावा. यामुळे न्यायालयात अडचण होणार नाही असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला. त्यामुळे ओबीसींच्या न्याय हक्कांवर गदा येते असा आरोप ससानेंनी केलाय. बाबासाहेबांनी घटनेत कलम 340 ची तरतूद केली. ओबीसींना शिक्षण, नोकरी आणि राजकारणाची दारं खुली केली. सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांहून वेगळी भूमिका मांडली. एससी एसटींना सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशातून वगळण्याची मागणी त्यांनी केली. ओबीसींसाठी ही निराशाजनक आणि धक्का देणारी गोष्ट होती असं ससाने म्हणतात. थोडक्यात सगळे सोयरेचा मुद्दा समजून घेऊयात. मग बाळासाहेबांनी एससी एसटीला वगळण्याची मागणी का केली हे पण समजून घेऊ. मुलांची जात ही वडिलांकडून आलेली असते. रक्ताच्या नात्यांमध्ये एकाच्या जात प्रमाणपत्रावरून दुसऱ्याचं प्रमाणपत्र निघतं. जरांगेंची मागणी वेगळी आहे. एखादी महिला विवाहित असेल तर तिच्या सासरच्या नोंदीवरून माहेरची प्रमाणपत्र मिळावीत किंवा माहेरच्या नोंदीवरून सासरी प्रमाणपत्र मिळावीत. आईकडून जात मुलांकडे प्रवाहित होत नाही. अनेक न्यायालयीन प्रकरणात या विरोधात निकाल आलाय. हा झाला सगळे सोयऱ्यांचा मुद्दा. आरक्षणाच्या बाबतीत सर्वाधिक संवेदनशील समाज एससी आणि एसटी प्रवर्गात आहे. लोकसभा निवडणुकीत संविधानाला धोका, आरक्षण जाणार हे नरेटिव्ह उभं राहिलं. 10 वर्ष भाजपसोबत असलेली मतं भाजपपासून तुटली. आता सगळे सोयऱ्यांचा निकाल आला तर एससी आणि एसटी आरक्षणात अतिक्रमण होऊ शकतं. हे रोखल्यास मोठ्या विरोधाला सरकारला सामोरं जावं लागेल. शिवाय एससी आणि एसटीचं आरक्षण संविधानिक आहे, त्यामुळे न्यायालयात याचा विरोध सरकारला सहन करावा लागेल. यासाठी सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशात एससी आणि एसटींना वगळावं अशी मागणी बाळासाहेबांनी केली आहे. या संविधानाकडे, संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या मूल्यांकडे ससानेंनी लक्ष वेधलं. ससाने म्हणाले, बाबासाहेबांनी संविधान दिलं, यातून शूद्र अतिशूद्रांना हक्क अधिकार दिले. त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी बाळासाहेब आंबेडकरांनी घ्यावी. कालची भूमिका ओबीसींना वाऱ्यावर सोडणारी आहे. बाळासाहेबांकडून ओबीसींना खूप अपेक्षा आहेत. ते स्वतः विधितज्ञ आहेत. मात्र बाळासाहेबांची भूमिका ओबीसींना पटणारी नाही. बाळासाहेबांनी आपली भूमिका बदलावी. यासाठी ओबीसी नेत्यांनी बाळासाहेबांची भूमिका बदलण्यास विनंती करावी अशी मागणी उपोषणकर्ते मंगेश ससानेंनी केली आहे. मोठ्या नेत्याने म्हणजेच अशी भूमिका घेतल्यास ओबीसी एकटे पडतील. हे निराशाजनक आहे, धक्कादायक आहे.
सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. राजकीय मायलेज मिळेल अशी भूमिका घेऊ नयेत असं आवाहन ससानी करतायत. या भूमिकेमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागेल का? सगळे सोयऱ्यांची मागणी मान्य होईल का? यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या TOD मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.